गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बघणार आहे बिझनेसची ग्रोथ सायकल कशी असते, कोणताही बिझनेस कसा ग्रो करतो किंवा कशा पद्धतीनं बिझनेस मोठा होतो ते आज आपण बघणार आहे. तर कुठलाही बिझनेस जेव्हा सुरुवात होते तेव्हा ती सोल प्रोप्रायटरीच असते. म्हणजे एक मालक एकटा बिझनेस चालू करतो किंवा तो एकटाच बिझनेस रन करत असतो. जर तुम्ही उदाहरण रिलायन्स उद्योग समूहाचं उदाहरण घेतलं तर धीरूभाई अंबानींनी सुरुवातीला एक छोटंसं कपड्याचं दुकान ह्यातून त्यांनी सुरुवात केली आणि आज आपण बघतोय की हळूहळू तो बिझनेस किती इंडियातला सगळ्यात मोठा बिझनेस झाला. त्यामुळे कोणताही बिझनेस जो असतो तो सुरुवातीला सोल प्रोप्रायटरी असतो. थोड्या दिवसानं काय होतं, त्याचं कन्व्हर्जन पार्टनरशिपमध्ये होतं. पार्टनरशिप करण्यामागचा उद्देश असतो की एक्सपर्ट लोक बरोबर यावीत, भांडवल नवीन घेता यावं म्हणून पार्टनरशिपमध्ये तो बिझनेस रन होतो. त्याच्यानंतर थोडंसं बिझनेसचं स्वरूप मोठं झाल्यानंतर त्याचं रूपांतर कंपनीमध्ये होतं. तर सुरुवातीला ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय, ज्यामध्ये एखाद्या ग्रुपची इन्व्हेस्टमेंट असते किंवा एखाद्या फॅमिलीची इन्व्हेस्टमेंट असते किंवा छोट्या प्रमाणात कमी लोकांची मिळून झालेली कंपनी असते. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅक्सिमम 200 लोकच असतात, त्याच्यामध्ये लोक नसतात की मॅक्सिमम 200 शेअर होल्डर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असतात. पण ज्यावेळी बिझनेसला मोठं करायचं असतं, पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्याला न्यायचं असतं, मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन करायचं असतं, मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते, त्यावेळी त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पब्लिक लिमिटेडमध्ये रूपांतर होतं. आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही लिमिटेशन्स असतात. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये फक्त एखादा ग्रुप असतो, त्याच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त लोकांना त्या कंपनीमध्ये येता येत नाही. पण पब्लिक लिमिटेडमध्ये कोणीही व्यक्ती एंटर करू शकतो, त्याचे शेअर्स घेऊ शकतो आणि शेअर्स विकूही शकतो. तर पब्लिक लिमिटेडचे हे बेनिफिट्स असतात, म्हणून लोक जास्त करून पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये प्रायव्हेट लिमिटेडचं रूपांतर करतात. एकदा का एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड झाली तर शेअर्स विकून IPO आणून ती कंपनी स्वतःचं भाग भांडवल वाढवू शकते, कॅपिटल वाढवू शकते. पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये का जाते, तर ज्यावेळी एखादी पार्टनरशिप फर्म असते त्या पार्टनरशिप फर्मवर जर एखादी लायबिलिटी आली तर पार्टनरला त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून किंवा पर्सनल ॲसेटमधून ती लायबिलिटी क्लिअर करावी लागते. पण ज्यावेळी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते त्यावेळी पर्सनल लायबिलिटी येत नाही. लायबिलिटी तुमची पर्सनल राहत नाही, कंपनीवर लिमिटेड लायबिलिटी येते, कंपनीवर लायबिलिटी येते. त्याच्याचबरोबर तुम्ही फंडिंग वाढवू शकता, इन्क्रीज फंड करू शकता शेअर्स विकून. तसंच कंपनीचा स्वतःचा एक एक्झिस्टन्स राहतो. जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्म असते तेव्हा कंपनीचा एक्झिस्टन्स नसतो, पण ज्यावेळी ती प्रायव्हेट लिमिटेड होते त्यावेळी कंपनीचा एक्झिस्टन्स राहतो. म्हणून लोक पार्टनरशिप फर्मची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कन्वर्ट करतात. प्रायव्हेट लिमिटेड टू पब्लिक लिमिटेड कंपनी करण्यामागचा उद्देश असतो, पहिली गोष्ट कोणताही बिझनेस जेव्हा पब्लिक लिमिटेड करायचा असतो मेन असतं फंडिंगसाठीच पब्लिक लिमिटेड केला जातो. कारण भांडवलाची गरज जसं जसं बिझनेस मोठा होईल तशी तशी वाढत असते. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 200 सभासदांचं लिमिट असतं. 200 सभासदांपेक्षा जास्त लोक आपण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये घेऊ नाही शकत. मग जर मला जास्त लोकांना जर माझ्या कंपनीमध्ये घ्यायचं असेल, लोकांकडून मला पैसे गोळा करायचे असेल, तर मला माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पब्लिक लिमिटेड करावी लागते. पब्लिक लिमिटेड कंपनीचं कंपल्सरी ऑडिटिंग होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये फंडिंग IPOच्या माध्यमातून घेऊ शकता. म्हणजे काय, तुम्ही तुमचा फंड वाढवण्यासाठी स्वतःचा IPO लॉन्च करू शकता. म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पब्लिक लिमिटेडमध्ये कन्वर्ट होते. आणि ज्यावेळी एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड होते त्यावेळी ती कंपनी NSE आणि BSEला लिस्ट होऊन त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू होतं. म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरला जर त्याचे शेअर्स विकायचे असतील तर तो डायरेक्ट NSE किंवा BSE एक्सचेंजमध्ये डायरेक्ट ते शेअर सेल करू शकतो. आणि त्यामुळं लोकांचा प्रेफरन्स प्रायव्हेट लिमिटेडपेक्षा पब्लिक लिमिटेडमध्ये जास्त असतो. आणि पब्लिक लिमिटेड कंपनी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेबीकडे जाऊन सेबीकडून IPOचं परमिशन घ्यावी लागते किंवा सेबीकडून IPOसाठी आपल्याला परमिशन मिळाल्यानंतरच तुम्ही तुमचा IPO लॉन्च करू शकता.